नमस्कार, मी दिवाणजी आहे. तुमच्या पुढे विशेष वृत्त घेऊन पुन्हा आलो आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि त्यांच्या एकूणच अधिकाऱ्यांना काय झाले काही समजत नाही. गोखीवरी येथे अगरवाल म्हणून परिसर आहे, त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे. संपूर्ण शहराचा कचरा हा त्या ठिकाणी टाकला जातो. दिवस रात्र या ठिकाणी डंपरच्या डंपर आणि छोट्या मोठ्या गाड्या या ठिकाणी शहराचा जमा झालेला कचरा या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. त्याचा सर्वे नंबर आहे गाव मौजे गोखीवरे, सर्वे क्रमांक 3132. याबाबत महानगरपालिकेला तक्रार देखील दिली आहे. ते तक्रारीचं पत्र आपण व्हिडिओमध्ये देखील पाहतात आणि मी प्रत्यक्ष दाखवतो. 8 जानेवारी 2025 रोजी महानगरपालिकेला पत्र दिलं. अनिल कुमार पवार यांना भेटल्यानंतर त्यांना प्रश्न केला, टपाल देण्याची पद्धत म्हणजे काय? त्याच्यावर काही उत्तर नाही देणार का? परंतु उपोषणाला बसल्यानंतर हीच महापालिका खडबडून जागे होते. तर ह्या राखीव भूखंडावर झालेले अनधिकृत पत्राशेड, या भूखंडावर जवळपास एक अनधिकृत शेड बनत जाऊन डम्पिंग ग्राउंडच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण परिसर या भूमाफियांनी काबीज केला आहे. आणि मुंबईतील जे काही नामी व्यावसायिक आहे यांना मार्केटिंग करून किंवा काही दलालांमार्फत त्यांना हा भूखंड आमचा मालकीचा आहे, इथे काही प्रॉब्लेम नाही असा करून त्यांच्या माथी मारला जातो आणि लाखो करोडो रुपयांची माया जमा करून त्यातलाच काही हिस्सा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला जातो. याचे ताजे उदाहरण म्हणजे सहाय्यक आयुक्त मोहन संके हे एका भूमाफियाशी 2 लाख रुपयाची रकमेची बात करतात आणि वरिष्ठ जे आहेत मनाळे वगैरे यांची नावं घेतली जातात. हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण कोर्टाने आदेश देऊन 41 इमारतीवर कारवाई करण्याचे फर्मान निघाले आणि हा अनिल कुमार पवार आयुक्त पोलिसांच्या गराड्यामध्ये त्या ठिकाणी कारवाईची पाहणी करण्यासाठी जातात. संजय हेरवाडे जातात. अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे तर काही फिरकले देखील नाही, त्यांच्यामध्ये हिंमत देखील नाही. तर 20 वर्षानंतर हे झोपा काढत होते का? हे म्हणजे यापूर्वीचे जे काही सहाय्यक आयुक्त आले, अतिरिक्त आयुक्त आले, उपायुक्त आले आणि आयुक्त आले, ह्याचे डोके ठिकाणावर आहे का? म्हणजेच हे लाच खाऊ अधिकारी या महापालिकेला पाठवले जातात वरच्या पातळीवरून. त्यामुळे गोरगरीब आज रस्त्यावर आला, हाय मोकलून त्यांची रडारड चालू आहे. लहान मुलं आहेत, आरोग्याचा प्रश्न, त्यांची राहण्याची व्यवस्था नाही. हीच परिस्थिती पुन्हा हे डम्पिंग ग्राउंडवर करणार का? अखंड एरिया पूर्ण भरून गेला आहे. तर हा भूखंड या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की आपण वेळीच कारवाई करा. आपल्या दरवाजात उपोषण करण्याची वेळ आणू नका. कारण या ठिकाणी एक करत संपूर्ण परिसर भरला आहे. छायाचित्रामध्ये तुम्ही प्रत्येक पत्राशेडचं बांधकाम बघत आहात आणि महानगरपालिकेला 8 जानेवारीला पत्र दिलेलं आहे. म्हणजे 1 महिना झाला. तक्रारीचं काही महत्व नाही. कशासाठी टपालाची यंत्रणा आहे? कशासाठी? फोटो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतच आहात. तर आयुक्त अनिल कुमार पवार, संजय हेरवाडे, त्यांचे अतिशय उजवे सहकारी रमेश मनाळे आणि एकूणच ज्यांच्यावरची जबाबदारी आहे त्यांनी या ठिकाणी त्वरित कारवाई करावी, हीच या ठिकाणी आज विनंती आहे. जेणेकरून मुंबईतले व्यापारी या ठिकाणी फसणार नाही किंवा ज्यांना या परिसराची माहिती नाही ते या आमिषाला बळी पडणार नाही. कारण या पत्राशेडची किंमत विक्रीसाठी 1.5 करोड, 1 करोड 70 लाख अशा पद्धतीने विकली जाते आणि त्यावर कारवाई झाल्यानंतर ते लोक पूर्ण बर्बाद होतात. तर हा बर्बाद करण्याचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी थांबवावा. आज मात्र इतकेच. जय हिंद.